चाललोय आपण स्वामी शक्ती. चला आम्ही पण अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ यांना चाललोय. आणि तुम्ही? हो, आम्ही आता सध्या मंदिरात आलेलो आहे अक्कलकोट स्वामींच्या. ते गेलेत गाडी पार्किंग करायला. आता आज जाणार आहे आम्ही दर्शनासाठी. चला तर तुम्हाला दाखवते. आम्ही दर्शन करतो आणि तुम्हाला ब्लॉगद्वारे दर्शन दाखवते. चला ब्लॉग तुम्ही दर्शन घ्या. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र दर्शनासाठी. असं म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे शब्द आजही लाखो भक्तांना आधार देतात. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अक्कलकोटचे दिव्य वातावरण व मंदिर परिसर दर्शनाचा अनुभव आणि मनाला मिळालेली अद्भुत शांती पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही तुमच्यासाठी दर्शनाचे सुंदर क्षण आणि खास काही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंदिराच्या दरबारात प्रवेश करताच आम्ही घेतले इथं काही श्रीफळ आणि फूल. हे सर्व घेताना काही मुमेंट मी कॅप्चर केलेले आहेत, ते तुमच्याशी शेअर करतोय. चला तर मग आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. धर्माचं बोट धर. आज ना थोडी गर्दीच होती येथे आल्यावर, आणि ना इथे आम्हाला महाराजांचं दर्शनही झालं होतं. काही पालखी वगैरे आल्या होत्या तर त्याचेही दर्शन झालं होतं. तर भरपूर भाविकांची गर्दी होती इथे. तरीही सर्वांनी असं व्यवस्थित शांततेत दर्शन घेण्याची लाईनला आम्ही आलेले होतो.
पण ना महाराज इथे महाराजांच्या चरणी दर्शनही झाले, पण मोबाईल काय आता अलाउड नव्हता, त्यामुळे मी कॅमेरा चालू केला नव्हता. इथं बाहेर खूप म्हणजे खूप इतकी गर्दी असताना इतकं छान दर्शन झालं ना की मन प्रसन्न झालं. अगदी असं वाटलं की काही क्षणातच की मी महाराजांनाच इतकं प्रत्यक्ष भेटल्यासारखं असं झालं की इतकं छान दर्शन झालं होतं. गर्दी होती तरी त्यातून छान दर्शन झालं. मंदिरातील पवित्र दर्शनात आम्ही बाहेर आलो आणि समोर दिसली श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य आणि मनमोहक मूर्ती. ही विशाल मूर्ती पाहताच मनात एक वेगळी शांतता आणि भक्तिभाव निर्माण होतो. स्वामींचे तेजस्वी रूप आणि त्यांची दिव्यता प्रत्यक्ष भक्ताला आपल्याकडे आकर्षित करते. ह्या ठिकाणी उभं राहून एकच भावना मनात येते, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ. मूर्तीपासून बाहेर येताच इथं आम्हाला पालखीचेही दर्शन झाले होते. चला तर मग आमच्या अक्कलकोटला येऊन छान असं दर्शन झालं होतं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. चला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.